नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये याच्यामध्ये बीजेपीचा फायदा जरी होत असला तरी उद्धव ठाकरेंचं यामध्ये काय नेमकं सिच्युएशन मुळात माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की दोघाही बाजूंचे असणारे वकील जे आहेत ते आणि सुप्रीम कोर्ट स्वतःहून जो मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाला भिडत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. मूळ प्रश्न असा आहे की कायद्याने सिव्हिल कोर्टाचा ज्युरिडिक्शन काढून घेतलं तरच त्या ठिकाणी काढून घेतलं जातं. जो जुना निर्णय आहे साधिकालीचा निर्णय जो आहे काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस ओ आणि आय असा जो वाद चालला होता त्यावेळेस राजकीय पक्ष रजिस्टर्ड करणं कंपल्सरी नव्हतं. ते असोसिएशन म्हणून त्या ठिकाणी चालत होतं आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने साधिकालीच्या निर्णयामध्ये असं म्हटलं की यांचं रजिस्ट्रेशन नाहीये, हे कुठल्याही नियमाखाली नाहीये, असोसिएशन म्हणून आहे, म्हणून या संदर्भातला निर्णय इलेक्शन कमिशनने द्यावा अशी असणारी परिस्थिती आहे. पण 89 मध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1951 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि 29A हा समावेश करण्यात आला आणि या समावेशामध्ये राजकीय पक्ष रजिस्टर करण्याचं कंपल्सरी झालं. ते राष्ट्रीय पक्ष कंपल्सरी करत असताना तुम्ही तुमच्या घटनेमध्ये जेवढ्या कमिट्या दिलेल्या आहेत केंद्रापासून ते गाव पातळीपर्यंत त्या सगळ्यांची तुम्हाला असणारी नावं त्या ठिकाणी द्यावी लागतात. पदाधिकारी म्हणून त्यांची नावं त्या ठिकाणी द्यावी लागतात. ही दुरुस्ती झाल्यानंतर राजकीय पक्षाचं कायदेशीर अस्तित्व निर्माण झालं आणि कायदेशीर अस्तित्व निर्माण झाल्यानंतर यांची भांडणं ही सिव्हिल कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये आली. ती इलेक्शन कमिशनच्या ज्युरिडिक्शनमधनं निघाली आणि म्हणून म्हटलंय की यांच्या बाजूचे वकील आहेत आणि त्यांच्या बाजूचे वकील आहेत आणि पुन्हा सुप्रीम कोर्ट स्वतःहून सिव्हिल कोर्टाचं ज्युरिडिक्शन ज्याला इंग्रजीमध्ये आउट्स आम्ही म्हणतो म्हणजे काढून घेतलेला आहे असा कुठेच कायदा मंजूर नसताना इलेक्शन कमिशन कशा रीतीने हे ठरवतं हा मूळ मुद्द्याकडे कोणीच यायला तयार नाही आणि म्हणून हा राजकीय खेळ त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला करणं सोपा झालेला आहे.